श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या कळवण तालुक्यात शिवजन्मोत्सव सोहळ्याकरता शाळेमध्ये जात असलेल्या एका विद्यार्थ्याला अचानक समोरून दुचाकीवरून जाणाऱ्या युवकांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या विद्यार्थ्यानं वेळेच प्रसंगावधान राखत स्कूल व्हॅनपर्यंत पळ काढला। सदर प्रकार हा जवळच्या CCTV मध्ये कैद झाला। त्यानंतर संपूर्ण शहरात सकाळपासून या विद्यार्थ्याच्या अपहरणाची चर्चा सुरू होती, परंतु पोलिसांनी या दोन्ही युवकांना ताब्यात घेतल्यानंतर माहिती मिळाली की या युवकांचा नवीन मोबाईल चोरी गेला होता आणि त्याचा संशयावरून या विद्यार्थ्याला पकडण्याचा प्रयत्न केला। याबाबत ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी अधिक माहिती दिली आहे। त्याला भीती वाटली की हे काहीतरी करतील मला, म्हणून तो घाबरून पळाला। तर याच्यामध्ये शेवटी निष्कर्ष असा निघालाय की त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे तो शोधण्याच्या नादात त्यांना वाटले कदाचित ह्याने घेतला असेल, म्हणून ह्याला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा घाबरून पळाला। परंतु याच्यामध्ये किडनॅप करण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा असा कुठलाही उद्देश नाहीये। आम्ही आणखीन खोलात जाऊन चौकशी केली असता त्यांनी काल नवीन मोबाईल पण घेतलेला आहे, नवीन सिम पण घेतलेला आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड पण आम्ही चेक करतोय। तसं काही त्यांच्यावरती पूर्व इथले काही पार्श्वभूमी नाहीये आणि तशी काही जर असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करू। परंतु हा तुर्तास हा असा कुठलाही प्रकार नाहीये किडनॅपिंगचा वगैरे। त्यामुळे मला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे की कुणी असं घबराटीच्या वातावरणामध्ये राहू नये आणि असं काही आपल्याला निदर्शनास आलं तर नक्कीच पोलिसांशी संपर्क साधावा। पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गाढवे करतात। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे, कळवण।